भाऊजी वहिनी अहो पाडतात काय मला इथं कुठं आता मग कुठं नंतर वहिनी तुम्हाला एक सांगू का तुम्ही खरंच मला लय आवडतं माहिती का अहो मी म्हंटल ना आम्ही आवडण्यासारखेच आहेत हा ना मग अरे ते बँकेचं पासबुक कुठे ठेवलंय आत्याच पैसे दे ना कोणत्या ह्या हा नीट बघा आणि एवढं धावपळीत कुठे चालले सकाळ सकाळी आला का? हाय ते अरे ते बँकेत नाही का ते मागचं आपण सोनं ठेवलं होतं हा. त्याचं जरा नवजून करून येतो ना ते लय दिवस झाले निलावात जाईन ती हा, नाही नाही करून घ्या तेवढं काम बरं मग आता कधी जात आता लगेच हा चालले? लगेच चाललोय मी आणि ते बँकेतला गर्दी असते खाऊन जा ना 2 घास जाऊन दे मी बघन काहीतरी नाही तुम्हाला स्वयंपाक बनवून ठेव आता मला यायला 2-4 तास लागतेच तुम्हाला आवडते ना जवशी चटणी बनवते हा बनव आता मला थोडा यायला टाइम लागेल बरं चालतंय कारण तिथं लय गर्दी असते ना किती वाजते तरी आता बघ 11 वाजले 4-4:30 वाजेपर्यंत येईन माघारी मी बरं ठीक आहे मग तिकडच काहीतरी खा कुठतरी हॉटेलमध्ये काही खाच खातो काहीतरी पैसे नका राहू बरं तो आपला येडा रावला कुठे गेला भाऊजी वय हा ते असते तिकडं पाठीमाग असते अरे त्याला म्हणा लोकले मोबाईल बोट घालीत बसू तर आपला नंबर आहे आज भरण्याचा एवढा भरणं करून घ्यायला लाव त्याला उसाला पाणी द्यायला लाव हा सांगते ना त्यांना तरी काय काम आहे दिवसभर घरीच येतं मग सांगते एवढं हा चल नाही सांगते ना जाऊ का मग मी हा चालतंय हा चौकात जा हा हा गेले बाई माझ्या सासूला तर आहे ना काही कामच नाही सदा ना कदा झोपते सदा कदा नाही हे चालू असते दळणदुळण करावं तर काय नाही माझ्याशिवाय ना कुणीच लक्ष देऊ नाही शकत मी नाही तर काहीच नाही लक्ष द्यायला कोणी नाही पहिली गोष्ट हा वहिनी मी आहे ना लक्ष द्यायला तुमच्याकडं काय झालं अहो याच्यामध्ये बघा ना भुंगे होऊन चाललेत पार अर हाताला भुंगे लागले तुमच्या कस काय अहो भाऊजी माझ्या हाताला नाही हो मग याला अर याला लागले होय काय आहे गांजाचे बॅग काय वडी द्या का मग गांजा नको नको वहिनी बोला की दादा कुठे गेला बरं ते वय बँकेत गेलेत बँकेत का हा ना कधी येईन म्हणला तो काय त्यांना 4 तास लागते 4 तास का बरं मी काय म्हणते हा तुम्ही एवढं फिरून फिरून कशाला बोलताय म्हणजे कशाला फांद्या फुटताय या ना मुद्द्यावर मुद्द्यावर वहिनी तुम्हाला माझ्या मनातलं लगेच कळत बरं का म्हणूनच तुम्ही मला लय आवडता मग तुमच्या ना तर मग कोणाच्या मनातलं वळखायचं बरं भाऊजी नाही म्हणूनच ना लय भारी आहे बरं का वहिनी तुम्ही आम्ही भारीच तर म्हणून तर आमच्यावर तुम्ही फिदा आहेत तुम्हाला सांगू का तुम्हीच मला भेटायला पाहिजे होत्या मी लगेच लग्न केलं असतं माहिती तुमच्यासोबत आता तुम्ही तर लय उतावळा नवरा गुडघ्याला वाशिंग कस काय मग तुम्हाला माहिती आहे ना मी उतावळा आहे चला बरं तिकडे साईटला मग चला ना चला ना मग कसली वाट बघताय चला चला भाऊजी वहिनी अहो पाडतात काय मला इथं कुठं आता मग कुठं नंतर वहिनी तुम्हाला एक सांगू का तुम्ही खरंच मला लय आवडतं माहिती का अहो मी म्हंटल ना आम्ही आवडण्यासारखेच आहेत हा ना मग आपलं लग्न व्हायला पाहिजे होतं किती मजा आली असती बरं हा? आता तुम्हाला नुसतं मज्जाच पडलेला असं कस काय हे लय भारी असतं भाऊ तुम्ही वहिनी इकडे बघा ना माझ्याकडं हे बघा ना माझ्या छातीत धडधड व्हायला लागलंय तुमच्या काय छातीमध्ये कधी दडदड नाही होत मला बघितलं की रोड रोलर चालतं जसं तुमच्या छातीवर आता आहे ना आपल्याला अख्खं मैदान मोकळय 4 तास किती 4 तास कोणाचं टेन्शन नाही आता तुम्ही मी आणि मी तुम्ही फक्त दोघच काय धिंगाणाच मस्त आंब्याच्या झाडाखाली असं रोमॅन्टिक वाटतंय ना वहिनी लय भारी हा तुम्हाला एक सांगू का हो? सांगा ना आमचे हे तर अजिबात रोमॅन्टिक नाही वाटलंच होतं मला ते अजिबात आहे ना दादा रोमॅन्टिकच नसणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवडतो ना हा तुम्ही तर बोलतेच रोमॅन्टिक येतं बाई तुम्ही रोमॅन्टिक टाइम टेबल काहीच कळत नाही कशाला टाइम आणि टेबल बघायचा सुटून धिंगाणा 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 हे बघा दादा गेला का माझ्या छातीत लगेच ढेंगाणच चालू होतो असं वाटतं कधी वहिनीला भेटल आणि कधी वहिनीचा हात हातात घेईल आणि असंच रोमॅन्टिक गप्पा मारा वाटतात खरं का काय मग तुम्हाला नाही वाटत का मस्त वाटतंय पण काय करावं असं कसं बोलता वहिनी मी रोमॅन्टिक नाही का हाय हो पण आता तुम्ही एवढं गप्पांमध्ये येळ घालवायला लागले म्हणल्यावर तुमच्या डोक्यात दुसरंच काहीतरी दिसतंय हा आता काय बोला आम्हाला तर मस्त काय काय वाटत आहे पण आता तुम्ही काही समजूनच घ्या आता आम्हाला वहिनी असं कसं बोलता बरं तुम्ही हो मी पहिल्यापासून तुम्हाला समजूनच घेतोय
काय घेताय समजून? आता एवढं बोलण्यामध्ये तुम्ही टाइम वेस्ट करताय, ते येतेन बितेन. कोण मग म्हणले 4 तास लागणार आहे, पण काय भरोसा बाय, मला तुला भीती वाटते. असं कसं काय येते बरं? मग टाइम वेस्ट कशाला करीत आहे? वहिनी मला माहिती बँकेचं काम 4-4 तास जातात माहिती का? खरं का काय? आणि मग आता शिका आपल्याला अर्धा तासच झाला इथं बसून, म्हणजे अजून 3.5 तास आपण दोघच. काय भाऊजी, तुम्ही तर मला समजूनच घेत नाही. वहिनी मी तुम्हाला आधीपासूनच घेतोय. काय? आऊ म्हणजे समजून. हा ते वहिनी इकडे बघा, इकडे बघा. काय हो? अर लिपस्टिक जरा जास्त झाली ना? हा ना, थोडी जास्तच झाली. करायची का कमी मग लिपस्टिक? चल तू तुझी कमी कर. काय तू पण चल. अरे दादा, अयो दादा, अयो दादा, तू तर बोललीस मग काय झालं? अरे मारतो का म्हणतो? काय केलं आम्ही? काय केलं म्हणजे? काय केलं? तुझा आड काय उचल बांधत होता काही? वहिनी विचारत होतो खाली कोण द्यायचं का? सांगू नको. अरे अयो, अयो. काय काय लावलं ही? अरे मी काय केलं? मला का मारतो तू? तुला नाही कोणी काय केलं? वहिनीला विचारा ना, आम्ही काही बोललो का काही दुसरं वेगळं? अरे मी नवरा असून एवढं चिटकून बसत नाही तिला. कुठं बसलो होतो आम्ही चिकटून? म्हणलं सावली आंब्या झाडाखाली बसाव. अयो अयो दादा, आम्ही काय केलं? कुठं काय काय केलं म्हणजे? मग मारतो का म्हण तू? सगळं बघितलंय मी. काय बघितलं? लिपस्टिक कमी करतो आणि कुठं काय करतो. नाही नाही, दादा वहिनी म्हणत होत्या मला ते वॉटरप्रूफ लिपस्टिक घ्यायची, ते सांगत होतो मी. त्यांच्या बायकोला घ्यायची, मला नाही. माय होणारी बायकोला. हा मी काय तुम्हाला काय मी काय येडा वाटतो काय रे? हा? कस काय तुला बोल ना अजिबात मध्ये. म्हणजे तू एवढं कम तापला बरं? काय आपण? हा? अरे तुला तुम्ही समजता तसं काहीच नाहीये, गैरसमज नका गो करू नकोच. अरे मग कसं आहे तू सांग मला कसं आहे ती? बोगसच मारून राहिलाय तू. बोगस मार्ग यायला लागला काय मला? हा? मग तू काय जायचं मग घर सोडून? तुला कळत तर संशय घेतो काय भावावर सख्या? संशय का? मग? सगळं क्लिअर झालं ना काय आहे ती? काय क्लिअर झालं? चिटकू, चिटकू. मारतो काय आला तू? हा काय करू? बाहेर अरे काय मारतो? काय झालं रे पोरांनो, का भांडण करता? बघा ना काकू हे मारते मला. का मारतो दाद्या? अरे काकू मी जाऊ बाहेर जातो ना, घर नसलं घेऊन हिचा नवरा होतोय, काय करायचं मी? हा काय रे यार, पटायला पाहिजे ना तुला काहीतरी. नाही काकू. काय नाही काकू, मग तेव्हा कस काय मरीन तसा? विनाकारण मरीन का? तसं कसं काय बोलून मी अर्ज मी तिथे सोन्याच्या आलटी पलटी करायला गेलो, तिला यस काढलेलं सोन्याचं. तर माझा मोबाईल राहिला म्हणून माघारी आलो मी. तर बघतो तर काय झाडाखाली गुलू 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 गप्पा चालले त्यांच्या. अरे असलं घरगुती असलं म्हणलं बाहेरचे लोक काय म्हणते एखाद्याला माहित झालं? हा काहीतरी पटन असं वागायचं ना. दादा हा? खरंच चुकलं बरं का मा. अरे चुकलं तर चूक करायच्या आधी कळायला पाहिजे अरे होतं. थुरली भाऊज आहे तुझी, जरा आईसारखी असती. असं नव्हतं करायला पाहिजे आम्ही. खरंच काकू माफ करा मला तुम्ही दोघं पण. मी काय करतो तिकडे ना आपल्या गावाकडे जातो, तिकडे कामधंदा बघतो, लगेच बॅग भरतो मी कपड्याची. हाताने इज्जत घालवायचं काम आहे बघ, तुला पटन तसं. कुठे जाऊन तुला काळ कर, माझ्या डोळ्यासमोर येऊ नको. जातो मी. लयच अवघड आहे बाबा. ही बघ कशी जाफेवून उभं राहिली या. हे काय तुला कळत नाही का काय पार? हा चुकलं हा? माझं. चुकायला काय बारीक नाही, तेवढं शानी सुरती तू काय इज्जत घालू ती मोकरा हाताने? हा चांगलं घराचं नाव कमी होती. चुकलं माझं, नाही घडायचं पुन्हा असं. काय चुकलं बिनलाजवान? तुला लाज वाटत नाही ना आता भामटेवानी खाली बघती? तर पटन असं वागत जा ना. तुला दीर भाऊजाई नातं गुतं काय कळतं का नाही? ही शेवटचं प्रतिला मी अजिबात नाही फिरवणार, आत्ताशीला हाकलून लावतो. नाही हो, चुकलं म्हणते ना, पुन्हा नाही असं होणार. तुमचीच चुकी आहे खरी म्हणजे. माझी काय चुकी या? मग तुम्ही नाही, तुम्हाला हे काम येतं ते काम येतं, तुम्ही माझ्याकडे लक्ष तरी देता का? मग तुझ्याकडे लक्ष काय द्यायचं, काय पोराला काय बोलती, द्यायचं? लक्ष द्यायला काय तुझ्या पुढे बसन का दिवसभर? घडून आहे ती चूक घडली माझ्याकडून नकळत. चुकलं म्हणते ना, परत नाही घडणार. लयच अवघड आहे बाई, बिनलाजवानी आणि म्हणते चुकलं. तुम्ही पण माझ्यासाठी जरा टाइम देत जा ना. तुम्हाला नुसते कामच असते 24 घंटे, माझ्यासाठी तुम्हाला टाइमच नसतोय. काम धंदा बघून करतो की मी. आता सगळे काय काम कधी सोडून तुम्ही माझ्यासाठी कधी हिच्या प्रेमाने 2 गोष्टी बोललेत का? माझ्या जवळ येऊन हातात हात घेऊन कधी बोललेत का? हातात हात घेऊनच बोलायचं का फक्त? बाकीचे काम धंदा करावं लागतो. तुला एवढं अक्कल नसून आहे काय? बाकीचे काम धंदे ते तुम्ही बघताच हो, पण तुम्ही माझ्याकडे ध्यान देत नाही. अरे लोकांचं एवढं खरंच झालं, ते फेडासाठी रात दिवस पळतोय मी. तू काय तुला प्रेमाचं सुसायला लागलं का लगेच? पण बायकोला काय पाहिजे काय नाही ते पण तुम्ही बघायला पाहिजे ना. नका भांडण करू, लांबू नका. आणि तेव्हा बघते जायचं असलं तर जाऊ दे, त्याला जाऊ दे गावाकडे चटकरीन काय बी. चल चल तू घरात चल, तू घरात जाऊ दे, घे मीठ तर. कुचली. काकू या तुझी. काय बाबा गरीब गरीब म्हणून ही मस्त भामटी निघाली.